चला चला पटापट क्षेत्ररक्षण लावायचं आहे. बार बार ये दिन आए, हंसी खुशी के साथ की संभावना है, क्योंकि दोनों टीमें तुल्य बल है, दोनों टीमें अनुभवी है, बड़े बड़े नाम दोनों टीमों में शामिल है। फील्डिंग के लिए पूरी तरह से सज्ज हो रही है ये टीम। कृपया ज्यादा समय ना ले, उचित समय पर मुकाबला होने जा रहा है। दोनों ओपनिंग बल्लेबाज भी बीच मैदान में पहुंच चुके हैं। टीम चाहेगी कि दिन के अंत में जीत हासिल हो, कोशिश करेंगे दोनों टीमें। बड़े स्टार खिलाड़ी दोनों टीमों में मौजूद है। ओपनिंग बल्लेबाज पहुंच चुके क्रीज पर और कमेंट्री करेंगे हमारे मराठी कमेंटेटर श्रीमान मोहन चव्हाण सर। पंचांना विनंती आहे तात्काळ सामन्याला सुरुवात करायची आहे. खूप सारा उशीर झालेला आहे. यानंतरही काही सामने खेळायचे आहेत. गोरमाटी नायक हा संघ, गोरमाटी नायक संघाचा पहिला गोलंदाज ईश्वर जाधव. पहिला चेंडू, एक चांगला चेंडू. या चेंडूला पॉइंटच्या दिशेने हलकाच हळूच टोलून दिलेला आहे. त्या दरम्यान एक धाव पूर्ण केलेली आहे. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. हा चेंडू पंचांनी याला वाईट घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. दोन खेळाडूंच्या मधून एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दिशेने या चेंडूला टोलवलेलं होतं. तत्पूर्वी केवळ एक धाव काढलेली आहे. एक आक्रमक फलंदाज कपिल रत्ने आहे स्ट्राइक वर. दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. मागील सामन्यात 55 धावांची एक आक्रमक खेळी साकारलेली होती कपिल रत्ने यांनी. याही सामन्यात ते त्याच पद्धतीने फटकेबाजी करताना मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. अत्यंत सुंदर झेल त्यांनी घेतलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने मोठा मासा गळाला लागलेला आहे. ईश्वर जाधव, एक मोठा फटका हेमंतच्या बॅट मधून आलेला आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. खणखणीत षटकार. 6 धावा मिळतील हेमंत यांना.
पुढचा चेंडू आणि या ठिकाणी एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कपिल रत्नेच्या रूपाने पहिला गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. षटक या ठिकाणी संपलेलं आहे. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. राजू चला पटापट अर्जुनजी पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. कंटिन्यू अधिक वेळ लावायचा नाही. खूप सारी रात्र झालेली आहे. अजूनही काही सामने खेळायचे आहेत. अर्जुन यांचा हा चेंडू राईट ऑम राऊंड द विकेट. आखू टप्प्याचा चेंडू या चेंडूला टोलवलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. त्या ठिकाणी उपस्थित प्रेक्षकांनी सांगायचे आहे 6 धावा आहेत. डीप मिड विकेटच्या दिशेने हा षटकार आलेला आहे. चला पटापट बॉल शोधायचा आहे. बॉल हरवणे ही खूप मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि याला कारण आहे अनेक आक्रमक बंजारा समाजाचे आक्रमक खेळाडू. किमान प्रत्येक 2 षटकानंतर एक बॉल या ठिकाणी हरवला जातो. 2 ते 3 षटकानंतर ही समस्या सकाळपासून उद्भवलेली आहे. चला सामना कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. अधिक उशीर कोणीही करू नये. गोरमाटी नायक संघाच्या खेळाडूंनी तात्काळ मैदानात यायचं आहे. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी दुसरा गडी बाद झालेला आहे. एक महत्वाचा गडी बाद झालेला आहे पवन चव्हाणच्या रूपाने. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू होता.
आणि नवीन फलंदाज पवन चव्हाणची जागा घेतील एकमेव वादयूत शिवम राठोड. 15 धावा झालेल्या आहेत, 2 गडी बाद झालेले आहेत. शिवम राठोड यांनी 113 सामन्यात 1067 धावा बनवलेल्या आहेत 15.24 च्या सरासरीने आणि 200.56 च्या विशाल स्ट्राइक रेटने. मागच्या 5 इनिंग मध्ये त्यांनी 166 धावा बनवलेल्या आहेत. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडण्यामध्ये शिवम राठोड आणि हेमंत चव्हाण हे प्रसिद्ध आहेत. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतात. मात्र गोरमाटी नायक या संघाकडे एकाहून एक सरस गोलंदाज आहे. अर्जुन जाधव यांनी दुसरं यश आपल्या संघाला मिळवून दिलेलं आहे. अर्जुन जाधव राईट ऑन राऊंड द विकेट शिवम साठी. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न शिवम यांचा. चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. एक पंचांनी याला वाईट दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. वर अचूक लाईन आणि लेंथ वर गोलंदाजी करताना शिवम याला अर्जुन जाधव पुन्हा एकदा शिवम साठी. षटकातील शेवटचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू पंचांनी याला वाईट दिलेला आहे. चला अर्जुन जाधव एक चांगला फटका. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित नाही आणि चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. खणखणीत चौकार. त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे शिवम राठोड यांनी. ईश्वर आलेले आहेत गोलंदाजीसाठी. 2 षटक संपलेले आहेत. धावसंख्या आहे 21. 2 गडी बाद झालेले आहेत. मागच्या षटकातला शेवटच्या चेंडूवर 4 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. 21. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. खूप सारा उशीर झालेला आहे. यानंतरही काही सामने खेळायचे आहेत. चला गोरमाटी नायक संघ आपण खूप सारा जास्त वेळ घेत आहात. कृपया पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. हेमंत साठी गोलंदाज ईश्वर जाधव. हेमंतचा उत्तुंग मोठा फटका. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. खणखणीत षटकार हेमंतच्या बॅट मधून. आक्रमक फलंदाजी हेमंत कडून. 4 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 12 धावांवर फलंदाजी करतात. यावेळेस चेंडू हवेत आणि एक सोपा झेल या ठिकाणी सुटलेला आहे. पॉइंटच्या ठिकाणी उभा असलेल्या खेळाडूंना हा झेल घेणं आवश्यक होतं. मात्र एक मोठी त्यांनी चुकवलेली आहे. हेमंतला जीवदान मिळालेलं आहे. या जीवदानाचा हेमंत कशा पद्धतीने तत्पूर्वी शिवमच्या बॅट मधून एक रिव्हर्स स्वीप. अत्यंत अद्भुत प्रेक्षणीय असा रिव्हर्स स्वीप. डी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चौकार आलेला आहे रिव्हर्स स्वीप द्वारे.
धावसंख्या झालेली आहे 32. 2 गडी बाद झालेले आहेत. दोन्ही हे आक्रमक खेळाडू आहे रामदेव महाराज पॅन्थर या संघाचे. पुढचा चेंडू ईश्वर जाधव. फुलटॉस चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चौकार टोलवलेला आहे शिवम यांनी. प्रेक्षणीय असा हा फटका. पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने हा चेंडू टोलवलेला होता. 4 धावा वसूल केलेले आहेत शिवम यांनी. शिवम पोहोचलेले आहेत 12 धावांवर. 5 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. 3 चौकार लगावलेले आहेत. ईश्वर जाधव पुन्हा एकदा शिवम साठी. आणि या चेंडूला रिव्हर्स स्वीप मारलेला आहे डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. केवळ 1 धाव मिळेल शिवम यांना. धाव संख्या झालेली आहे 37. 2 गडी बाद झालेले आहेत. हेमंतच्या बॅट मधून हा फटका आलेला आहे. लॉंग लेगच्या दिशेने गेलेला आहे चेंडू. केवळ 1 धाव मिळेल हेमंत यांना. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. 3 षटक समाप्त झालेले आहे. धावसंख्या झालेली आहे 38. बॉलरचं नाव सांगायचं आहे विजय सर. अरुण आलेले आहेत. 4थ्या षटकाची गोलंदाजी अरुण यांच्याकडून. अरुण राईट ऑफ मोहर द विकेट. स्ट्राईक वर फलंदाज आहे हेमंत जाधव. हेमंत चव्हाण. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत. मिड ऑफच्या ठिकाणी हा झेल सुटलेला आहे. एकंदरीत 3 खेळाडू होते या ठिकाणी आणि हेमंतला हा दुसरा जीवदान मिळालेला आहे. क्रिकेटमध्ये कहावत आहे पकडा कॅच जिंका मॅच सोडा कॅच सामना हरा किंवा हरा मॅच. हिंदीमध्ये मोठा फटका शिवम यांचा आणि एक उत्कृष्ट झेल घेतलेला आहे शिवम यांचा. फटका फसलेला आहे. मोठा मासा गळाला लागलेला आहे शिवमच्या स्वरूपात. चला पटापट जायचंय बॅट्समनने. राहुल नवीन फलंदाज राहुल गेलेले आहेत. राहुल बंजारा. शिवम राठोड आउट झालेले आहेत 13 धावांवर. मोठा मोहरा अरुण जाधव यांनी गळाला लावलेला आहे शिवमच्या स्वरूपात. 1.2 षटकात 13 धावा दिलेल्या आहेत आणि 2 गडी बाद केलेले आहेत अरुण जाधव यांनी. अरुण जाधव राहुल राठोड साठी. चांगला चेंडू.
अचूक वर गोलंदाजी करताना अरुण जाधव तत्पूर्वी डी फाईन लेगच्या दिशेने खणखणीत फटका मारलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. 4 धावा मिळतील. एक तत्पूर्वी एक रिव्हर्स स्वीप मारलेला आहे राहुल राठोड यांनी. डी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खणखणीत असा चौकार आलेला आहे. राहुल राठोड यांनी आपल्या करिअर मध्ये चौकारांचं शतक या ठिकाणी या सामन्यामध्ये पूर्ण केलेलं आहे. अभिनंदन राहुल राठोड. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. एक चांगला चेंडू, त्या चेंडूला तेवढ्याच चांगल्या पद्धतीने सन्मान दिलेला आहे. षटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे. यशस्वी षटक अर्जुन जाधव यांचं. 2 षटकात 21 धावा देऊन 2 महत्वपूर्ण गडी अर्जुन जाधव यांनी बाद केलेले आहे. रामदेव महाराज पॅन्थर संघाची धावसंख्या आहे 47. 3 गडी बाद झालेले आहेत. मी गोरमाटी चला पटापट अंपायर पटापट सामना कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. यापुढील सूत्रसंचालन करण्यासाठी प्रसिद्ध हिंदी समालोचक माननीय प्रकाश पवार सरांना विनंती करतो की पुढील हिंदी समालोचन करावं. धन्यवाद. धन्यवाद मोहन चव्हाण सर. जबरदस्त षटकार आया हेमंत चौहान के बल्ले से और टीम की रन संख्या ऊंची है 53 रन. 5 ओवर प्रगति पर गेंदबाजी कर रहे हैं राजू राठौड़. वैयक्तिक पहली और टीम की ओर से 5 ओवर की गेंदबाजी कर रहे हैं और सामने हेमंत जो भी 21 रन बनाकर खेल रहे हैं. 8 गेंदों का सामना किया है. जबरदस्त बल्लेबाजी वहां पर हेमंत चौहान की. उनका साथ निभाने के लिए गए राहुल राठौड़. एक ऊंचा शॉट करने के प्रयास में, चुके गेंद काफी नजदीक से निकली स्टंप से. राजू राठौड़ की अच्छी गेंद. राजू राठौड़ एक बार फिर ये गेंद खड़ी हो गई. खिलाड़ी नीचे है और झटका लग सकता है. और हेमंत के रूप में हेमंत 2 जीवनदान के साथ खेल रहे थे. तीसरा जीवनदान उन्हें नहीं मिल पाया और 21 रन के निजी स्कोर पर उन्हें आउट होकर डगआउट में जाना पड़ रहा है. उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज जा रहे हैं प्रकाश. बजा भैया डीजे जरा, तू भी अपना अरमान पूरा कर ले.
अब बल्लेबाजी के लिए गए प्रकाश। ऊपर आकाश नीचे प्रकाश। सामने है राजू राठौड़। प्रकाश राठौड़ और राहुल राठौड़ दोनों के ऊपर जवाबदारी है बड़ा स्कोर करने की। 3 बड़े विकेट खोने के बावजूद टीम की रन संख्या 53 रन। 5 ही ओवर की गेंदबाजी चल रही है राजू राठौड़ द्वारा। सामने प्रकाश। प्रकाश ने जोरदार हिट किया लेकिन गेंद खड़ी हो गई है। वहां पर झटका लग सकता है, लगा। प्रकाश को भी अंधेरे में प्रकाश ने दिया नहीं जलाए और वो भी डगआउट में आते हुए। अब गेंदबाज राजू राठौड़ हैट्रिक पर है और अनिल चौहान बल्लेबाजी के लिए जा रहे हैं। क्या हैट्रिक हो सकती है? ये पहली हैट्रिक रहेगी, दूसरी हैट्रिक रहेगी राजू राठौड़ की यदि वो इस गेंद पर विकेट ले गए तो। अनिल चौहान कुछ सजेशन दे रहे हैं वहां पर। राहुल राठौड़ को, एकमात्र ऐसे बल्लेबाज राहुल जो अनुभवी है, पूरी जवाबदारी उनके कंधे पर डाल के सभी आनंद ले रहे हैं डगआउट में मैच का। अब एक बार फिर राजू गेंद करेंगे अनिल के लिए। राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी। ये गेंद यहां पर अच्छी गेंद थी, इसको प्लेस किया, सम्मान दिया इस गेंद को और संपन्न हुआ। एक गेंद अभी भी आनी शेष है सर, एक गेंद आनी शेष है राजू राठौड़ की। क्या इस गेंद पर विकेट आएगी अनिल की? लेकिन अनिल ने बचावात्मक पवित्रा ले लिया है, बचने की कोशिश, लेकिन अनिल चौहान अभी इस गेंद पर प्रहार करना चाहेंगे। जबरदस्त कवर ड्राइव, जितनी तारीफ की जाए उतनी कम है इस फील्डर की। शाम बिजली की तरह गेंद पर आए और तुरंत ही झपट्टा मारकर गेंद को पकड़कर थ्रो किया। जबरदस्त वहां पर फील्डिंग श्याम की। एक समय ऐसा लग रहा था कि ये गेंद बाउंड्री लाइन पार कर जाएगी। सुपर डुपर शॉट था, एक क्रिकेट में ग्राउंड शॉट जिसे कहते हैं, वो शॉट यहाँ पर देखने को मिला था, लेकिन वहां पर अच्छी फील्डिंग शाम की और संपन्न हुआ। 5 ओवर के बाद रन संख्या है 54। अब गेंदबाजी के लिए अरुण आए हैं। सुपर डुपर यही शॉट, लेकिन फिर वही दरकार, वहां पर श्याम है। श्याम चीते की तरह अरुण यहां पर अरुण जादव के नाम पर तीसरी ओवर बता रहा है। राजू की 2 हुई है। अरुण व्यक्ति की दूसरी और टीम की ओर से छठी ओवर की गेंदबाजी कर रहे हैं। 1 रन, काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन अब अनिल चौहान सुपर शॉट गिराया, गेंद खड़ी और गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। जबरदस्त शॉट खेला और 6 रन हासिल किए हैं। इस प्रकार टीम की रन संख्या पहुंची 60 रन पर।
अनिल के बल्ले से निकला ये पहला षटकार और वो भी लगाया अरुण जाधव की गेंद पर। क्या अनिल पूरी तरह से सेट होकर आए डगआउट से? जी हाँ दोस्तों, फिर बल्ला चला है और फिर गेंद बाउंड्री की ओर दौड़ रही है। खिलाड़ी वहां पर आए और देखते रह गए, गेंद बाउंड्री लाइन के पार जाएगी 4 रनों के लिए। इस प्रकार टीम की रन संख्या पहुंची अब 64 रन। 5 विकेट खोने के बाद रन संख्या है 64। छठी ओवर की गेंदबाजी चल रही है अरुण जाधव द्वारा। अभी भी 15 गेंदें आनी शेष है। 15 गेंदों में ज्यादा से ज्यादा रन जोड़ना चाहेंगे रामदेव जी महाराज पैंथर्स। अनिल चौहान अब अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। रिवर्स शिफ्ट खेला है और गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। जबरदस्त एक्शन बॉली बॉर्डन की तरह, बिली बॉर्डन की तरह अंपायर का। और टीम की रन संख्या पहुंची अब 70 रन। सत्तर 70। तो यहां पर अब टीम की रन संख्या 70 रन। पूरी कसर निकाल रहे हैं अनिल चौहान। गेंदबाजों के ऊपर जोरदार प्रहार कर रहे हैं। यहां पर डॉट गेंद रहेगी। तो अब स्ट्राइक पर राहुल राठौड़ 8 रन बनाकर खेल रहे हैं। टीम की रन संख्या 71। और राहुल ने जोरदार प्रहार किया गेंद पर। वहां पर खिलाड़ी है, केवल एक ही रन मिलेगा राहुल को। नॉन स्ट्राइक पर आए, स्ट्राइक दी अनिल चौहान को। 6 ओवर संपन्न हो चुके हैं। रन संख्या 72 रन। अभी भी 12 गेंदें आनी शेष है। बारह गेंद का सामना करना अभी बाकी है। 12 गेंदों में से ज्यादा रन जोड़ना चाहेंगे, चाहे शतक तक पहुंच जाए। गेंदबाजी के लिए श्याम जाधव आए हैं। फील्डिंग में तो अपना नाम उन्होंने रोशन किया है। अब बारी है गेंदबाजी की। श्याम जाधव एक ऑलराउंडर परफॉर्मेंस देते हुए अपनी टीम के लिए। श्याम सामने है राहुल राठौड़। अब यहां से रन आने शुरू हो जाएंगे। पटकी हुई गेंद, गेंद खड़ी है फाइनल के क्षेत्र में, वहां पर कोई खिलाड़ी मौजूद। इस प्रकार टीम की रन संख्या पहुंची अब 80 रन। 7वीं ओवर प्रगति पर गेंदबाजी कर रहे हैं श्याम यादव और बल्लेबाजी कर रहे हैं राहुल राठौड़। 17 रन पर पहुंच चुके हैं। केवल 7 गेंदों का सामना किया है, इनमें 2 चौके और एक छक्का शामिल जो अभी भी लगा है। श्याम को समझाते हुए सीनियर खिलाड़ी कि किस प्रकार से गेंदबाजी की जाए, राहुल को कौन सी दिशा में ज्यादा खिलाया जाए, किस प्रकार से रोका जाए, यह रणनीति बनाते हुए अभी भी 10 गेंदें आनी शेष है। 10 गेंदों में ज्यादा से ज्यादा रन जोड़ना चाहेंगे दोनों बल्लेबाज। श्याम एक अच्छे ऑलराउंडर है, गेंदबाजी के लिए अच्छी गेंदबाजी करे श्याम। सामने है राहुल। पटकी हुई गेंद और शॉट खिलाया लॉन्ग लेग के क्षेत्र में खिलाड़ी है
और यहाँ पर गेंद शायद उन्हें नहीं दिख पाई, गेंद बाउंड्री के पास जाएगी 4 रनों के लिए। इसी 4 रन से टीम की रन संख्या पहुंची अब 84 रन। 7वीं ओवर प्रगति पर 3 गेंदें आने शेष है इस ओवर की और चौके पे छक्के लगने जा रहे हैं, लग रहे हैं, क्योंकि राहुल अब पूरी तरह से सेट हो गए हैं, 21 रन बनाकर खेल रहे हैं। 8 गेंदों का सामना किया है, हर एक गेंद को सीमा पार पहुंचा रहे हैं राहुल। हौसला राहुल का बढ़ चुका है और प्रयास किया है वहां पर खिलाड़ी सरजी। सरजी कोई गलती नहीं करते, अनुभवी है, केवल 1 ही रन मिलेगा। स्ट्राइक दी अनिल चौहान को, अनिल चौहान भी 18 रन बनाकर खेल रहे हैं, उनकी भी निगाहें पूरी तरह से जम चुकी है। सेट इनफॉर्म बल्लेबाज अनिल चौहान 18 रन के निजी स्कोर पर खेल रहे हैं। सामने श्याम, पटकी हुई गेंद, इस बार बल्ला जल्दबाजी में घुमा बैठे। शॉर्ट गेंद थी, पूरी तरह से इस गेंद पर चूके अनिल, कोई रन नहीं, डॉट गेंद के रूप में गेंद निकल चुकी है। आखिरी गेंद ओवर की श्याम जाधव की और सामने अनिल। क्या अनिल इस गेंद को सीमा पार पहुंचाएंगे या फिर श्याम उसको रोकने में कामयाब रहेगा, क्योंकि श्याम भी एक चतुर गेंदबाज है, चतुराई भरी से गेंदबाजी कर रहे हैं श्याम। ये गेंद अच्छी गेंद और वहां पर सिंगल लेना नहीं चाहते, केवल बाउंड्री हासिल करना चाहते। ओवर संपन्न हुआ, अब चाहिए 6 गेंदों में 85 रन है तो 100 तक पहुंचना चाहेगी। आखिरी ओवर में 15 रनों की मांग कर रहे हैं प्लेयर्स, लेकिन ये क्या संभव है या 15 रन जोड़ पाएंगे? लेकिन मैं आपको बता दूं, यदि राहुल स्ट्राइक पर रहे तो ये मुमकिन है। और जहां तो दोस्तों राहुल स्ट्राइक पर है और गेंदबाजी के लिए आए हैं विजय राठौड़। विजय राठौड़ अनुभवी है, काफी अच्छी गेंद, हल्की सी टर्न हुई, स्पिनिंग गेंद, काबिले तारीफ, अनुभव की कोई कमी नहीं है। हल्के से गेंद ने काटा बदला और गेंद विकेट कीपर के पास। फिर गेंद खड़ी हो गई और जाएगी बाउंड्री के बाद 6 रनों के लिए लॉन्ग ऑन के ऊपर से। इस प्रकार टीम की रन संख्या पहुंची अभी 91 रन। अभी भी 4 गेंदें आनी शेष है। 4 गेंदों में बाउंड्री क्लियर करने की कोशिश करेंगे दोनों बल्लेबाज, क्योंकि दोनों इनफॉर्म बल्लेबाज है। चाले चाले, धन्यवाद, चालो अच्छोच है। विजय साहब गेंदबाजी का भार संभाल रहे हैं, अनुभव के साथ गेंदबाजी कर रहे हैं। पहली गेंद काबिले तारीफ रही, दूसरी गेंद पर बड़ा शॉट आया, क्या तीसरी गेंद डालेंगे? और ऊंचा शॉट खेलने की कोशिश है और उनमें भी वो शामिल, 4 रन मिलेंगे। तो यहाँ पर 3 गेंदों में 10 रन दे चुके हैं विजय साहब। आखिरी 3 गेंदों का सामना रहेगा। 3 गेंदों में 3 बाउंड्री हासिल करने की कोशिश करेंगे राहुल और एक मजबूत स्थिति में पहुंच चुकी है अभी टीम। ऊंचा शॉट खेला है, क्लियर किया है बाउंड्री को और टीम की रन संख्या पहुंची अब 13 अंकों में 101। अभी भी 2 गेंदें आनी शेष है, क्या 2 गेंदों में भी बड़ी बाउंड्री आएंगी या फिर विजय साहब हावी होंगे? अपना छोर बदला है विजय ने, लेकिन
काफी अच्छी गेंद वहां पर, जबरदस्त गेंद, ये वापसी की है विजय साहब ने। आखिरी गेंद रहेगी उनकी, ओवर की आखिरी गेंद यूनिंग की। क्या इस पर बड़ा शॉट आएगा? जी हाँ, तो दोस्तों गेंद खड़ी हो गई है। नीचे खिलाड़ी विजय खुद है और उन्होंने सोचा कि ये क्या से मुझसे नहीं होगा, चांस दिया दूसरे प्लेयर को, यहाँ पर रनआउट का खतरा और यहाँ पर आउट करार दिए जाएंगे। तो रन कितने बने हैं अंपायर जी? 2 रन। तो 103 रन बना चुकी है रामदेव जी महाराज पैंथर्स। एक समय ऐसा लग रहा था कि 70-80 तक पहुंच जाएंगी, लेकिन राहुल और अनिल चौहान ने हर एक गेंदबाज पर धावा बोला और टीम को 103 पर अच्छी स्थिति में पहुंचा दिया। अब ज्यादा समय ना लेवे, फील्डिंग के लिए रेडी रहे। मैं आपको बता दूं,
यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत ईश्वर जाधव यांच्या राहुल राठोड यांनी. अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करतात. रामदेव महाराज पॅन्थर्स या संघातले खेळाडू. हा चेंडूला टोलवलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. केवळ एक धाव मिळेल विजय यांना. विजय राठोड, श्याम जाधव आहेत आता स्ट्राईकवर. गोलंदाज आहे राहुल राठोड. राहुल राठोड जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाजी करताना. या चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे. निश्चितच या खेळाडूंनी 2 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली आहे 18. 2 गडी बाद झालेले आहेत. तिसरं षटक सुरू आहे राहुल राठोड कडून. उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. मात्र हा एक कठीण झेल सुटलेला आहे. त्या दरम्यान दोन्ही खेळाडूंनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहे. निश्चितच हा धावा घेणं अपेक्षित होतं. मात्र हा कठीण झेल या ठिकाणी सुटलेला आहे. एक कठीण जीवदान या ठिकाणी मिळालेलं आहे श्याम जाधव यांना. मोठी जबाबदारी आहे श्याम जाधव आणि विजय यांच्यावर आपल्या संघाला विजयी पथावर नेण्यासाठी. एक चांगला चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. अजूनही 86 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक आहे 33. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. षटक या ठिकाणी संपलेला आहे. 3 षटक समाप्त झालेले आहे. धावसंख्या आहे 21. 2 गडी बाद झालेले आहेत. प्रति षटक 7च्या साधारण सरासरीने धावा बनवताना गोरमाटी नायक हा संघ. मात्र 30 चेंडूत 83 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटक 14.33 च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. शिवम आलेले आहेत गोलंदाजीसाठी. पाहूया शिवम कशा प्रकारची गोलंदाजी करतात. यापूर्वी जो सामना झालेला होता रामदेव महाराज पॅन्थर या संघाचा, त्या सामन्यामध्ये एकूण 2 षटकात 4 धावा देऊन 5 महत्वपूर्ण गडी बाद केलेले होते शिवम राठोड यांनी, जी आतापर्यंत बहुधा या स्पर्धेतली सर्वोत्तम गोलंदाजी म्हणावी लागेल शिवम यांची. एक अष्टपैलू खेळाडू आहे शिवम. राईट आर्म ओव्हर द विकेटची गोलंदाजी करेल श्याम साठी. श्याम आहेत स्ट्राईकवर. पाहूया श्याम कशा प्रकारची फलंदाजी करतो. पूर्णपणे या सामन्यावर नियंत्रण मिळवलेलं आहे रामदेव महाराज पॅन्थर या संघाने. शिवम आखू टप्प्याचा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक उपस्थित कपिल रत्ने आणि श्यामच्या रूपाने पहिला चेंडूवर गडी बाद केलेला आहे शिवम यांनी. 3रा गडी बाद झालेला आहे गोरमाटी नायक या संघाचा. नवीन बॅट्समन नाव सांगायचं आहे श्याम. महेश आलेले आहेत. चला महेशजी आपले पाऊल पळत यायचं आहे. आपण खूप सारा उशीर झालेला आहे. विजयजी महेश यांना काही सूचना करताना, विजयासाठी अजूनही 83 धावांची आवश्यकता आहे आणि गोरमाटी नायक या संघाकडून विजय राठोडजी मैदानावर उपस्थित आहेत. विजय राठोडजी आणि इतर खेळाडू आपल्या संघाला विजयी बनवतील किंवा कसं पाहावं लागेल. मात्र
रामदेव महाराज पॅन्थर संघाकडून अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी सुरू आहे. शिवम यांचा पुढचा चेंडू, एक चांगला चेंडू पॉइंट आणि गलीच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू थेट गेलेला आहे यष्टी रक्षकाकडे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू, पंचांनी याला वाईट दिलेला आहे. पंच फार अनुभवी आहेत, मोठा अनुभव आपल्या पाठीशी ठेवतात. आज दिवसभरात अत्यंत चांगली पंच म्हणून कामगिरी त्यांनी पार पाडलेली आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पूर्णपणे फलंदाज महेश चव्हाण यांना जखडून ठेवलेला आहे. शिवम पुन्हा एकदा महेश साठी. पुन्हा एकदा पंचांनी याला वाईट दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव आहे. तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. तिसऱ्या पंचांनी तात्काळ आपला निर्णय कळवायचा आहे. स्क्रीनवर शक्य असल्यास दाखवायचं आहे. काय झालंय दादा? मोहित बॅट्समन परत रिटायर हर्ट, आउट आहे का? अच्छा अच्छा, ठीक आहे. फेअर डिलिव्हरी आहे. बॉलिंग साइडचा रिव्ह्यू समाप्त झालेला आहे. नाही, सक्सेसफुल झालेला आहे. ठीक आहे, ओके. बाकी आहे महेश. महेश एक चांगला चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलेला आहे. एक धाव मिळालेली आहे. दादा दादा नाव सांगायचं आपण. नवीन बॅट्समन नेम राजकुमार. षटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 4 षटकानंतर धावसंख्या आहे 23. 4 गडी बाद झालेले आहेत. नवीन बॅट्समन नेम तिफळाचीत झालेला आहे खेळाडू. यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत शिवम राठोड यांनी. नवीन बॅट्समन नेम सांगायचा आहे आणि पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. अरुण आलेले आहेत. चला हेमंतजी. तेवीस पराभवाचे सावट या संघासमोर उभं टाकलेलं आहे. अजूनही 81 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक आहे 24. प्रत्येक षटकात 20.25 च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. हेमंत चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने केवळ एक धाव मिळेल.
राजकुमार चव्हाण यांना. अरुण जाधव आहेत स्ट्राईकवर. हेमंत जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून. आखू टप्प्याचा चेंडू, मात्र या चेंडूला मोठा फटका खेळता आलेला नाही, मात्र त्या दरम्यान एक अतिरिक्त धाव घेतलेली आहे. नो बॉल. नो बॉल आहे, याचा अर्थ पुढचा चेंडू फ्री हिट असेल. पूर्णपणे फलंदाजाला स्वातंत्र्य असेल या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची. एक रन मिड ऑनच्या ठिकाणी एक धाव या दरम्यान पूर्ण केलेली आहे. कपिल रत्ने यांचा लॉंग ऑनच्या दिशेने एक सुंदर झेल आणि 5वा गडी बाद झालेला आहे. पडझड काही थांबायचं नाव घेत नाही. एका मागोमाग फलंदाज मोनूजी आलेले आहेत. संघ मालक आहेत गोरमाटी नायक या संघाचे. मोनूजी यांनी या चेंडूला मिड ऑनच्या दिशेने टोलवलेला आहे. हॅलो. दादा माइक. हेलो. माइक बंद झाला. हेलो. 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 माइक बंद झाला. हेलो. 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 मोनू बंजारा. यहाँ पर मोनू बंजारा नॉन स्ट्राइक पर. प्रत्येक षटकात 26 धावा बनवाव्या लागतील. त्या दरम्यान लॉंग ऑनच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. पुढचं समालोचन माननीय प्रकाश पवार सर करतील. धन्यवाद मोहन चौहान सर. तो ऊंचा शॉट खेला है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी 6 रनों के लिए. काफी देर के बाद रौनक आई है. टीम की रन संख्या पहुंची अब 37 रन. काफी देर के बाद छक्का देखने को मिला है मोनू बंजारा के बल्ले से. काफी ताकतवर खिलाड़ी है, यूं ही ढकेल देता है बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. खासियत उनकी अच्छी है, ताकत ही इतनी अच्छी है. और चलाया बल्ला और शायद गेंद सहित फील्डर को बाहर लौट दे. इतनी ताकत है मोनू बंजारा में. टीम की रन संख्या 37. 5 विकेट खोने के बाद छठी ओवर की गेंदबाजी. स्टेप आउट किया और डाउन द ग्राउंड. गेंद बाहर जाएगी 6 रनों के लिए. जबरदस्त यहां से कॉन्टेक्स्ट देखने को मिल सकता है, क्योंकि अभी दोनों धुरंधर टाइगर अभी जिंदा है. दोनों ऑनर है राजकुमार और मोनू बंजारा. पूरी तरह से अब अपना बल्ले का मुख खोलकर प्रहार कर रहे हैं.
और हल्के से कट किया वहां पर, लेकिन मोनू बंजारा निकल चुके हैं। रनआउट का खतरा था लेकिन गलत जगह पर थ्रो फेंका। ओवर संपन्न हुआ। 6 ओवर के बाद रन संख्या 44। इस ओवर में 15 रन आए काफी देर के बाद। 12 गेंदों में अब चाहिए 60 रनों की जरूरत। 30 रन प्रति ओवर, मतलब हर एक गेंद पर बाउंड्री चाहिए। छक्का छक्का छक्का, विचार पक्का, मारा छक्का। अब राजकुमार स्ट्राइक पर है। राजकुमार ने हल्के से गेंद को ढकेला, गेंद फैलने की तरफ जा रही है। गेंद बाउंड्री लाइन के पार कर जाएगी 4 रनों के लिए। छक्का भले ही ना आए लेकिन चौवा आना चाहिए। राजकुमार पहुंचे 16 रन और मोनू बंजारा पहुंचे 8 रन। खूबसूरत ड्राइव, कवर ड्राइव, पॉइंट के ऊपर से 4 रनों के लिए। अब मजा आ रहा है। गेंदबाजी तो दूर की बात है, बल्लेबाजी अच्छी कर रहे हैं। टीम की रन संख्या पहुंची 52 रन। अब रन की भी कोई गुंजाइश नहीं है, केवल आप बल्ला चलाओ, अंधाधुंध गेंदबाजी बल्लेबाजी करो। शाबाश, कहीं से भी क्यों ना आए लेकिन चौवा ही आना चाहिए। शाबाश, 3 गेंदों में लगातार 3 चौवे। चौकों की हैट्रिक राजकुमार के बल्ले से आई है। क्या राजकुमार 6 के 6 चौवे लगाएंगे या फिर अनिल उनको रोक लेंगे? फिलहाल तो ऐसा लग रहा है कि उग्र रूप धारण कर चुके हैं राजकुमार। शायद ऐसा लग रहा है कि 6 चौवे लगाएंगे। 6 छक्के तो हमने सुना है लेकिन 6 चौवा आज तक किसी ने नहीं लगाया। इस ग्राउंड पर आज लगेगा। ऊंचा शॉट और जाएगा बहुत दूर, बहुत दूर, हाथों में से फिसला और 2 रन के लिए निकला। एक ही रन मिला है, माफ कीजिएगा। मोनू जी आए। अब ताकत कम गिर गई थी तो अब ताकत लगाने के लिए मोनू जी आए हैं। राजकुमार नॉन स्ट्राइक गेंद पर है, अब स्ट्राइक पर है मोनू। ताकत देखिए, जबरदस्त हिट, ऐसे ही बल्ला नहीं चलाते। 1 रन बनाकर नॉन स्ट्राइक पर आया है मोनू बंजारा। आखिरी गेंद ओवर की, 58 रन है। क्या इस गेंद पर बड़ा शॉट आएगा? जी हाँ, नहीं दोस्तों, यहाँ पर हल्के से पुश किया और यहाँ पर रन आउट। मोनू ने देखा ही नहीं और पेविलियन में वापस आ रहे हैं आराम से। मोनू बंजारा को आउट करना नहीं चाहते, आउट नहीं किया है। आखिरी ओवर की गेंदबाजी के लिए अब स्पिनिंग गेंदबाज आए हैं, टर्न कराते हैं। मोनू बंजारा आउट, आउट दे दिया उन्होंने। तुमको खुशी खुशी से आउट दे दिया। अब गेंदबाजी टर्न कराएंगे शिवम। फास्ट गेंदबाजी हमने देख लिया, अब टर्न की गेंदबाजी देखेंगे। एक गेंद सही में टर्न हुई और अंपायर का था इशारा वाइड। काफी अच्छी गेंद शिवम राठौर की। लेग स्टंप पे गिरने के बाद ऑफ स्टंप ले रही है गेंद। देखिए, वहां पर एक हल्का सा मौका था लेकिन कोई फर्क नहीं पड़ रहा है, इसलिए ज्यादा चांसेस भी नहीं ले रहे हैं। एक खेल है, खेल की तरह खेल रहे हैं आराम से। जीत अपने कब्जे में कर चुके हैं। औपचारिकता बाकी है, इसलिए अब टेस्ट भी देखने को मिल रहा है। इस इनिंग की आखिरी 3 गेंदें आएगी
शिवम के हाथों से। बल्ला चलाया, गेंद खड़ी हो गई नीचे हेमंत। और क्या हेमंत इस कैच को छोड़ेंगे? नहीं छोड़ेंगे, पकड़ लेंगे। आखिरी 2 गेंद है और विकेट 6 गिर चुके हैं। आओ जल्द जल्द आओ, डालो जी डालो। शिवम जी गेंदबाजी कीजिए। ये अच्छी गेंद और आखिरी गेंद रहेगी। आप बला टली। और ये टीम विजय हासिल कर चुकी है। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।